हरिओम. आवाज येतोय माझा? सुरुवात करूया. स्थिती पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यावर जोडून उभे करून पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं शिथिल, हनुवटी जमिनीला समान, डोळे अर्धत मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्गशुद्धी, कपालभाती 15 ते 20 ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिबिशन. दोन्ही नागपुडे आणि एकत्रित. याकरिता आहे तो श्वास सोडून द्या, एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 पर्यंत आपापल्या क्षमतेने. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञानवंत, पहिलं बोट अर्ध याचा एकमेकांना स्पर्श, प्राणस्पंदनांची अनुभूती. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठी. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. दुसऱ्या उच्चारासाठी खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. शेवटचा उच्चार खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः सामदन्मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे सुटूया. भरलेले हात आणि कपाळ जोडून आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेत बसा. श्वास सोडत दोन्ही खाली हस्तांकडे नेत्र स्पर्श. अलगद डोळे एक दृष्टी ओमकडे स्वागत.
पण थंड स्थितीपासून सुरुवात करायची. कुठून उभं राहायचं. थंड स्थितीमध्ये विश्रांती. आणि करणार आहोत जॉगिंग. आता आपल्याला इंजिन दौड करायची. इंजिन दौडसाठी दोन्ही पाय जोडलेले आहेत. उजवा हात पुढे घ्यायचा, डावा पाय मागे फोल्ड करायचा आणि मग डावा हात पुढे घ्यायचा, उजवा पाय मागे फोल्ड. क्लॉक म्हणजे थोडस विरुद्ध. उजवा हात पुढे, डावा पाय मागे, डावा हात पुढे, उजवा पाय. बरोबर. इंजिन दौड करतो आपण. थोडस फटाफट कृती करण्याचा प्रयत्न करा. बरोबर. इंजिन. एक हात पुढे, एक हात मागे, विरुद्ध पाय करतोय. छान. आता दोन्ही हात फोल्ड करा. दोन्ही हात फोल्ड करा आणि तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करा. तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग. बरोबर. आता हातांची बोटं जी म्हणजे हाताचे तळवे जमिनीला समांतर करा आणि आता आपली मांडी लागते का बघा आपल्या हातांच्या तळव्याला. ज्याला हाय ब्लड प्रेशर आहे त्यांनी जास्त उडी मारू नका आणि अगदी सावकाश. हाय ब्लड प्रेशर आहे आणि सावकाश. बरोबर. आणि आता मागून आपल्या टाचा सीटला लागू दे एवढाच आपल्याला पाय वरची. बरोबर. हा छान. बरोबर. थांबायचं आहे. गती थांबायची. दोन्ही हात खाली आणि मुलं खाली करायची. नाकाने श्वास द्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडून. कारण की इथे श्वासाची गती आपली वाढते म्हणून. श्वासाची गती वाढते म्हणून मुलं बोलली. थांबायचं, विश्रांती घेऊया. आता दोन्ही हात समोर असतील. दोन्ही हात समोर. मग डाव्या हात तसाच ठेवायचा. उजव्या हाताची मूठ करायची. अंगठा हाताने त्याच्यावर चालू आणि घट्ट मूठ करून घ्या उजव्या हाताची. बरोबर. आणि आता उजवा जो आपला हात आहे तो गोलाकार फिरवायचा आहे आपल्याला. आधी उजवा हात खाली घ्या, शरीराच्या जवळ खाली घ्या. डावा हात समोर तसाच राहू दे. ती थोडीशी क्रॉस होते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आणि आता श्वास घे. उजवा हात समोर मागे फिरवा. श्वास सोडत मागे. श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 2. श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 3. श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 4. श्वास घेत पुढे आणि श्वास सोडत मागे. 5. उजवा हात समोर आलाय आणि तो श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. अँटी क्लॉकवाईज रोटेशन. 2. 3. 4. 5. म्हणजे थांबायची. उजव्या हाताची मूठ सोडून द्यायची. डाव्या हाताची आता घट्ट मूठ मिळवू. अंगठा हातमध्ये त्याच्यावर 4 बोट आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत डावा हात मागे घ्या आणि श्वास घेत पुढे. क्लॉकवाईज रोटेशन. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 5. बरोबर. सावकाश. हात खाली. हात खाली. तर दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. थोडंसं अंतर असेल आणि आता आपल्याला जम्पिंग जॅक करायचं. जम्पिंग जॅक साठी आपल्याला आधी पाय जुळलेले ठेवायला पाहिजेत. अंतर नको. पाय जुळलेले ठेवा. जम्पिंग जॅक माहिती तुम्हाला शाळेमध्ये शिकलाय का? म्हणजे बघा असं 1 2. हात पसरवायचे, पाय पसरवायचे, नंतर पाय जॉईंट आणि वरती टाळ. जम्पिंग जॅक. ठीक आहे. यथाशक्ती कृती. हाय ब्लड प्रेशर असेल तर ही कृती करणं टाळायचं. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 9 10 11 12 13 14. बरोबर. बरोबर. छान. छान. थांबायचंय. थांबायचंय. आणि आता क्लॅपिंग करायचंय. बघा क्लॅपिंग कसं असेल.
एकदा आपल्याला वर टाळी द्यायची आहे, मग उजवा पाय फोल्ड करायचा आणि मग त्याच्या खाली टाळी द्यायची मांडीच्या खाली. मग पुन्हा एक वर टाळी द्यायची आणि डावा पाय फोल्ड करायचा, त्याच्या मांडीच्या खाली टाळी द्यायची. ठीक आहे, सुरुवात करूया. 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर बरोबर. आणि आता थोडीशी क्रॉस टाळी असते, म्हणजे बघा उजवा हात वर असेल, डावा हात खाली असेल, क्रॉस क्रॉस. थोडस दोन्ही खाली मागून ताणायचे आणि मग टाळी द्यायची. मग पुन्हा उलट बाजूने टाळी द्यायची. ठीक आहे, बरोबर. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर 10. छान. थांबायचंय आणि विश्राम. आताच्या कळव्यांना आलेल्या झिंझिण्या त्याची आपण अनुभव घेऊया. कारण की आपण आपल्या पामचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते ऍक्टिव्हेट केलं, त्याचा अनुभव. थोडस आपण वॉर्मअप पण म्हणता येईल याला. आणि आता दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात आपल्या कमरेवर. उजवा जो पाय आहे तो गुडघ्यातनं सरळ करा आणि समोर घ्या. उजव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये ताण द्या. जास्तीत जास्त सेपरेट करा उजव्या पायाची पाचही बोट. जास्तीत जास्त सेपरेट. रिलॅक्स. बरोबर. ताण द्यायचा आहे, रिलॅक्स. जास्तीत जास्त लांब करायचे एकमेकांपासून. रिलॅक्स. पुन्हा एकदा जास्तीत जास्त बोट लांब. रिलॅक्स. बरोबर. आणि आता अँकल मधून पाऊल स्वतःकडे खेचा आणि जमिनीत वर खाली. बरोबर. वर खाली वर खाली वर खाली. आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3. हा, भिंती सादर केला हरकत नाही. 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. अँकल मधून पाऊल आपलं गोलाकार फिरवायचं, पूर्ण पाय नाही फिरवायचा. सुरुवातीला अँकल असं खाली घ्या, मग डाव्या बाजूला, मग वर घ्या, मग उजवीकडे. असं केलं ना की बरोबर आपल्याला स्ट्रेच आणि प्रेशर त्याचा अनुभव येतो. सावकाश उजवा पाय खाली या, जमिनीवर टेकवा. पुन्हा पाठीचा कडा सरळ आहेच आणि आता उजवा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे. 1 जास्तीत जास्त पुढे मागे. 2 पुढे मागे. 3 पुढे मागे. 4 पुढे मागे. 5. बरोबर. थांबायचं. आता उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे, मध्य पाय उजवीकडे, मध्य पाय. बरोबर. उजवीकडे, मध्य पाय उजवीकडे, मध्य पाय. लास्ट राऊंड करूया. उजवीकडे, मध्य पाय. थोडा वेळ विश्रांती. हेच करूया तर विरुद्ध बाजूला. पुन्हा दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे आणि आता डावा पाय जो आहे हा गुडघ्यातनं सरळ ठेवून पुढे घेऊन घ्यायचा. डाव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये ताण घ्यायचा. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. रिलॅक्स. पुन्हा एकदा स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. रिलॅक्स. अजून एकदा जास्तीत जास्त पाचही बोटांमध्ये स्ट्रेच द्यायचं, रिलॅक्स करायचं. बरोबर. आणि अँकल मधून पाऊल वर करायचंय, खाली करा. वर खाली वर खाली वर खाली. बरोबर. वर खाली. आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. इथे थांबायची. डावा पाय सावकाश खाली आणि विश्राम. करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले किंवा दोन्ही पायांमध्ये थोडंस अंतर. दोन्ही हात समोर असतील, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची कोपरं किंवा हातांची बोटं आपल्या खांद्यावर. दोन्ही कोपरं समोर जॉईन करून श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर,
शोल्डर रोटेशन, श्वास सोडत शोल्डर रोटेशन करतो आपण. दोन्ही कोपरं जॉईंट करून घ्या आणि मग ते फिरवा. प्रज्ञा पुन्हा दोन्ही कोपरं जॉईंट करून घ्या आणि आता श्वास घेत खाली मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 आणि 3. 3 वेळा झालं. थांबायचं. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. करूया हे रोटेशन. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हात आपल्या कमरेला आणि आता आपली कंबर उजवीकडे, पुढे डावीकडे, पाठीमागे. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता आपली कंबर डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. लास्ट राऊंड. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. थांबायचं आहे. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात खाली शरीराच्या जवळ. आता आपण करणार आहोत हस्तपादासन. सूर्यनमस्कारामधली ही एक स्टेप आहे. हस्तपादासन आता ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर असेल, हृदयविकाराचा त्रास असेल, त्यांनी हस्तपादासन करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे कसे आहेत की आपल्या पाठीचा कणा लवचिक होतो, आपले हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले जातात, त्यामुळे आपलं तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगलं होतं. आणि त्याचबरोबर आपले थाय मसल्स जे आहेत किंवा आपले हिप जॉईंट्स आहेत तर तिथे सुद्धा एक प्रकारचा प्रेशर असतो आणि त्यामुळे तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगलं ऍक्टिव्हेट होतं. तर आता हे कसं करायचं आपल्याला सोपं आहे, आपण केलेलं आहे याच्या आधी सुद्धा. एकत्रितच करूया. दोन्ही पाय जोडून घेऊ, पण यथाशक्ती प्रयत्न कुठेही ओव्हर ट्राय करायचं नाहीये. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, मायग्रेनचा त्रास आहे आणि त्याचबरोबर वर्टिगोचा सुद्धा त्रास आहे, त्यांनी ही आसनं पुढे झुकायची आसनं टाळायची आहेत. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया सरळ. बरोबर. आणि आता एक बॅकवर्ड बेंड घेऊया. हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. सावकाश कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. बरोबर. दोन्ही हात जे आहेत ते आपल्या पावलांच्या शेजारी किंवा जमिनीच्या दिशेने सैल सोडा आणि आपलं कपाळ दोन्ही गुडघ्यांच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही, यथाशक्ती कृती. नॉर्मल श्वास प्रश्वास इथे चालू ठेवायचा आहे. रक्तप्रवाह या ठिकाणी डोक्याच्या दिशेने होतो. त्याला हस्तपादासन म्हणतात, म्हणजे आपले दोन्ही हात आपल्या पावलांच्या शेजारी येतात म्हणून. हॅमस्ट्रिंग्स मसल दोन्ही पायांची ताणले जातात. बरोबर. छान. आणि उलट चाल करताना तिथल्या तिथे सरळ बनतो. हात डोक्याच्या दिशेने न नेता तिथल्या तिथे सरळ व्हा, अगदी सावकाश. रक्तप्रवाह जो डोक्याच्या दिशेने होतो तो आता पुन्हा पूर्ववत होतो. हात वर नका नेऊन तिथल्या तिथे सरळ करायचे. मला ऍक्च्युली फॉरवर्ड बेंडिंगची आसनं डॉक्टरने मला मनाई केली आहे, कारण की मला थोडासा डोळ्यांचा त्रास आहे. पण म्हणून मी जास्त वेळ फॉरवर्ड बेंडिंगला थांबत नाही. पण तुम्हाला पण ज्याप्रमाणे जशी क्षमता आहे त्याप्रमाणे कृती करा. विश्रांती. आणि आज आपण शिकणार आहोत वृक्षासन. तर आता हे वृक्षासन कसं करायचं बघून घेऊया. वृक्षासन बॅलन्सिंग आसन आहे. कॉन्सन्ट्रेशन आपलं खूप चांगलं सुधारतं आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये उत्साह येतो, आपली इम्युनिटी पॉवर एक वाढते आणि एक निर्णय क्षमता आपल्यामध्ये येते, आपला आत्मविश्वास वाढतो. लहान मुलांसाठी वृक्षासन अतिशय उपयुक्त आहे. उंची वृद्धीसाठी पण अतिशय उपयुक्त आहे वृक्षासन. घरी जर लहान मुलं असतील त्यांना आवर्जून करायला सांगा. तर आता हे कसं करायचं बघून घेऊया. टेक्निक लक्षात घ्या आणि मग आपण एकत्रित करू. बघा वृक्षासनामध्ये आपल्याला दोन्ही पाय जोडून घ्यायचे, वैशी पुढे येते.
उजवा जो पाय आहे ना तो फोल्ड करायचा आणि तो डाव्या पायाच्या मांडीला बघा कसा लावला. बघा बोट जी आहेत ही जमिनीच्या दिशेने गेली. आता इथे जर आपल्याला असा पाय किंवा पाऊल जर आपलं फिक्स होत नसेल तर मग ते डाव्या गुडघ्याच्या शेजारी किंवा डाव्या गुडघ्यावर जरी आपण हे पाऊल ठेवलं तरी एकतर तुम्ही ते वर घेऊ शकता किंवा थोडस खाली, या प्रकारे आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे. बरोबर, छान. रश्मी बरोबर झाले, गौरव पण छान आहे. हा, प्रज्ञाताई तुम्हाला येईलच, काय प्रॉब्लेम. ठीक आहे, पायाची स्थिती कळली, बाकी पुढची स्थिती सोपी आहे. आता त्यातून पण बॅलन्स जातोय असं वाटत असेल तर भिंतीचा आधार घ्या आणि भिंतीला टेकून उभे राहा, काही हरकत नाही. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, पाठी तळाला सरळ, मान मध्यभागी. नजर एका बिंदूकडे स्थिर करा म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित सुधारेल किंवा आपल्याला तसं बॅलन्स आपल्याला साधता येईल. आणि आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. बरोबर, छान. आता इथे थोडा वेळ थांबा, आपला आपण बॅलन्स सांभाळा. जो डाव्या पायाची जी बोटं आहेत ना ती मॅटवर अशी त्याची थोडीशी ग्रीप पकडा म्हणजे आपल्याला व्यवस्थित बॅलन्स साधता येईल. ठीक आहे, आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, खांद्यातून सरळ. बरोबर, आणि मग डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आपलं संपूर्ण पाठीच्या मणक्याला उभ्या कक्षेमध्ये खेच होते. आपले जे बाजूचे वायुकोश आहेत ते मोकळे होतात, त्यामुळे आपला श्वसन मार्ग सुधारतो, आपली इम्युनिटी पॉवर सुधारते, उत्साह येतो, मरगळ नाहीशी होते. खूप छान. आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत आपल्या छातीपाशी येतील. उजवा पाय सरळ आणि थोडा वेळ विश्रांती. नकळत आपला संपूर्ण भार जो आहे हा डाव्या पायावर शिफ्ट होतो, म्हणून थोडा वेळ विश्रांती घ्या. जसं आपल्याला सवय होईल तस तसं आपण आपला बॅलन्स व्यवस्थित कंट्रोल. आता हीच कृती विरुद्ध बाजू. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करूया. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करू आणि मग डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नंतर समोर एका बिंदूकडे आपली आपण केंद्रित करा म्हणजे आपल्याला बॅलन्स खूप चांगला साधता येतो. आपलं कॉन्सन्ट्रेशन सुधारतं, एकाग्रता जी आहे आपली प्रदर्शन ती सुद्धा आपली सुधारते. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि आता इथे एक आपण दीर्घश्वासनाचं करूया. यथाशक्ती पूर्ण दीर्घ श्वास भरून घ्या. बघा पाठीचा मणका, जोडलेले हात सेलिंगच्या दिशेने ताणले जातील आणि संपूर्ण श्वास संथ गतीने सोडू. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि जोडलेले हात, श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली घेऊ, डावा पाय सरळ करू आणि विश्रांती. थोडा विश्रांती. त्याचा करूया आपण दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या बरोबर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन सरळ स्ट्रेच. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. दोन्ही टाचा जमिनीपासून वर उचला आणि संपूर्ण शरीराला खेच द्या. आपल्या टोज पासून ते हाताच्या बोटांपर्यंत संपूर्ण शरीर उभ्या कक्षेमध्ये आपण ताणले. जास्तीत जास्त ताण, स्ट्रेच 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 स्ट्रेच. बरोबर. सावकाश उलट चाल करताना आधी पायाच्या टाचा जमिनीवर येऊ दे, दोन्ही हात खाली येऊ दे. बरोबर, विश्रांती. आपण आपल्या पाठीच्या मणक्याला फॉरवर्ड बेंड केला, त्याच्यानंतर आपण त्याला स्ट्रेच केला. आता एक हलकासा बॅकवर्ड बेंड करूया. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड आपल्या सीटच्या मागे. बघा या सीट पासून थोड्याशा अंतरावर असेल. छातीचा आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होईल.
जर बॅलन्स जातोय असं वाटत असेल तर थोडेसे दोन्ही पायांमध्ये अंतर करू. छातीचा आडव्या दक्षिण प्रसारण, खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील, हा बरोबर आहे, बरोबर आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त मान मागे घेऊ नका. बाकीच्यांनी आपली मान सावकाश मागे घ्यायची, आपला चेहरा सिलिंगला समांतर असेल आणि आपले हात जमिनीच्या दिशेने मागून काढण्याचा प्रयत्न. तोंड बंद, गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना ताण येतो, पाठीच्या कण्याला प्रेशर आलेला आहे, अंतर्वक्र आकार प्राप्त होतो. असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कोणती 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात अजूनही जमिनीच्या दिशेने ताणले. बरोबर. हा, उलट चाल करताना सावकाश मान मध्यभागी येईल, हाताची पकड सोडून द्या आणि विश्रांती. पाठीच्या मणक्याला आपण उभ्या कक्षेमध्ये ताणलं, फॉरवर्ड बेंड दिला, बॅकवर्ड बेंड दिलं आणि आता साईडवर्ड बेंड दिलं. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, साईडवर्ड बेंड जायचं. आता काय करायचं, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि उजव्या साईडला वळायचं. थोडंसं दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, अर्ध्या फुटापर्यंत अंतर असेल. थोडस डाव्या साईडला वळायचं, झुकायचं. मग डावा हात वर घ्यायचा डोक्याच्या दिशेने आणि उजव्या साईडला असं वळायचं. ठीक आहे. थोडीशी डायनामिक कृती असेल, जी आपण परिवर्तित चक्रासन पाहिलं तशीच ही कृती आहे. ते सुरुवात करूया. एकदा उजवीकडे 1, डावीकडे 2, उजवीकडे 3, डावीकडे 4, उजवीकडे 5, डावीकडे 6, उजवीकडे 7, डावीकडे 8, उजवीकडे 9, डावीकडे 10. छान. बरोबर बरोबर. आणि आता थोडेसे उठावाशामध्ये उत्कटासन आपण करणार आहोत. सोपं आहे. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. 1 ते 2 इंच अंतर असेल, 1 ते 2 इंच दोन्ही पावलांमध्ये अंतर असेल, 1 ते 2 इंच. बरोबर. दोन्ही हात समोर, हाताचे तळवे जमिनीला समान. आणि आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत खाली बसा. जसं आपण खुर्चीत बसतो तसं बसायचंय. श्वास सोडत खाली बसा. बरोबर. पुन्हा श्वास घेत वर या, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, 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 श्वास सोडत खाली. बरं, आता इथे थांबा. थांबा, खाली बसल्यावर थांबा. थांबा तिथे. बरोबर. आता बघा, गुडघ्यावरती प्रेशर आला, थाय मसल्सला कसा प्रेशर येतो आता आपला आपण अनुभव घेऊया. यथाशक्ती प्रयत्न. आणि श्वास घेत घेत वर, श्वास घेत घेत वर, श्वास सोडत हात खाली, बैठक स्थितीमध्ये या आणि विश्रांती घ्या. विश्रांती. अर्धा तास आपण उभं राहून साधना केली, त्यामुळे थोडीशी विश्रांती. आज आपण शयन स्थितीमध्ये सुलभ मत्स्यासन हे आसन शिकणार आहोत. तर ह्याचे कॉन्ट्राइंडिकेशन काय आहेत? ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, मानेच्या कंठस्थ ग्रंथीवर कुठल्याही प्रकारचा सूज असेल किंवा दुखापत होत असेल तर हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर लंबर स्पॉन्डिलिसिस असेल त्यांनी सुद्धा हे आसन करणं टाळायचं आहे. मत्स्यासनाचे फायदे काय आहेत? तर हे थायरॉइड प्रतिबंधात्मक मानलं जातं, आपल्या फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं, त्याचबरोबर आपली पचन संस्था सुधारते. असे या मत्स्यासनाचे फायदे आहेत. फक्त सर्वायकलचा त्रास असेल त्यांनी हे आसन करणं टाळायचं. तर आधी बघून घ्या हे आसन कसं केलं जातं. शयन स्थितीमध्ये जायचं आपल्याला ह्या आसनासाठी एका कुशीलावरून पाठीवर थोडं विश्रांती घ्यायची आणि मग त्यानंतर दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. ही झाली आपली पूर्वस्थिती. आणि मग आज आपण फक्त सुलभ मत्स्यासन करतोय. उजव्या हाताचा तळवा जो आहे हा उजव्या सीट खाली घ्यायचा, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीट खाली. हाताची कोपरं बघा पूर्णपणे जमिनीवर आहे, खांदे रिलॅक्स आहेत. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी
एवढीच कृती करा, पुढची कृती करणं टाळा. बाकीच्यांनी बघून घ्या. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपलं डोकं असं वर उचलायचं आणि टाळूचा भाग जमिनीवर टेकायचा. बघा या प्रकारे हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहे. पावलं जी आहेत ती जमिनीच्या दिशेने ताणून घ्यायची. आपण केले सुलभ मत्स्यासन. खांदे बघा त्यांचं आडव्या वृक्षचक्रण होतं. आपली लंग्स कॅपॅसिटी सुधारते. गळ्यापासून पोटापर्यंत ताण जाणवतो. ते स्नायू ताणले जातात. थायरॉइड प्रतिबंधात्मक हे आसन मानलं गेलेलं आहे. आणि मग उलट चाल करताना पुन्हा एकदा आपल्या हातांवरती थोडंसं प्रेशर द्यायचं, म्हणजे आपलं डोकं सावकाश पहिल्यांदा वर उचलायचं. पाठीचा एक पीठ म्हणतात जमिनीवर टेकवायचा, डोकं जमिनीवर टेकवायचं. हातांचा आधार जो आपण आपल्या सीटच्या खाली तो काढून घ्यायचा आणि मग विश्रांती घ्यायची. सर्वायकलचा त्रास असेल त्यांनी मत्स्यासन करणं टाळा. ठीक आहे, सुरुवात करूया आपण. यथाशक्ती कृती करायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पूर्व स्थिती, मान मध्यभागी, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. आणि आपल्याला हे आसन खूप छान जमणार आहे. आपली शारीरिक क्षमता ही तेवढीच छान आहे. ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येते. आणि आता उजव्या हाताचा तळवा उजव्या सीट खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीट खाली. बघा दोन्ही अंगठे जे आहेत हातांचे ते एकमेकांच्या जवळ येत, ओव्हरलॅप नसतील पण एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहे. अशी आपल्याला आपली हातांची स्थिती ठेवायची. ठीक आहे, आता इथे थोडा वेळ थांब आणि आता श्वास घे. आपल्या सीटचा भाग किंवा आपली कंबर आपल्या हातांवर प्रेस करा आणि श्वास सोडत रिलीज करा. ठीक आहे, श्वास घे, आपली कंबर किंवा सीटचा भाग हातांवर प्रेस करा आणि श्वास सोडत रिलीज करा. श्वास घे, प्रेस करा आपली कंबर किंवा सीटचा भाग हातांवर आणि श्वास सोडत रिलॅक्स. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही कृती. थांबायचं आहे. आणि आता पुढची कृती. यथाशक्ती प्रयत्न आपल्याला कुठेही ओव्हर ट्राय करायचं नाहीये. सर्वायकल, मानेची दुखणी किंवा आपल्या घशाचे कुठल्याही प्रकारचे विकार झाले असतील तर हे असं पुढची कृती करणं टाळायचं. सुरुवात करूया. आपलं डोकं सावकाश वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीवर टेकवा. आपली मान थोडीशी आतल्या दिशेला येईल. हो छान, रश्मीताई छान दिसतंय. पर्यंत पण छान आहे. तरी फक्त मला तुमचं डोकं दिसत नाहीये, पण तुम्हाला सर्वायकलचा त्रास असेल तर तुम्ही करू नका फक्त. बाकी ठीक आहे, रश्मीताई छान झालं, पर्यंत पण छान झालं. तोंड बंद, गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण त्याचा अनुभव घेऊया. खांदे एकदम रिलॅक्स करा. हाताची कोपरं जमिनीवर आहे, खांदे एकदम रिलॅक्स. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. पाठीच्या कणाला आलेला प्रेशर अंतर्वक्र आकार त्याचा अनुभव घेऊया. बरोबर, छान. आणि उलट चाल करताना सावकाश आपलं डोकं वरून पाठीचा एक एक मणका आणि डोकं जमिनीवर येते. हातांचा आधार जो सीटच्या खाली आहे तो काढून घ्या आणि विश्रांती. विश्रांती. आता याला कॉम्प्लिमेंटरी आसन आपण करणार आहोत, पवन मुक्तासन. मत्स्यासनामध्ये गळ्यापासून पोटापर्यंतच्या नाडींना ताण येतो. पाठीच्या मणक्यावरती प्रेशर असतो, दाब असतो. म्हणून ह्याला कॉम्प्लिमेंटरी आसन आपण करणार आहोत आता, पवन मुक्तासन, अर्ध पवन मुक्तासन. आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. उजवा पाय आपल्याला 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे आणि मग तो फोल्ड करायचा आहे. उजव्या पायाचा पाऊल जमिनीच्या दिशेने साईड सोडून द्या आणि उजव्या पावलाला आपल्या पायाला हातांचं बैठा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. बरोबर, छान. पुन्हा एकदा कॉन्ट्राइंडिक्शन, सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलायचं नाही. आता उजव्या ओटीपोटाला आलेला दाब त्याचा अनुभव घेऊया आणि त्याचबरोबर आपलं डोकं वर उचलूया आणि आपली हनुवटी किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. आता बघा इथे मानेवरती कंठस्थ ग्रंथींवर समोरून दाब आलाय. मागून पूर्णपणे आपल्या पाठीचा मणका
तिथे आलेला ताण त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास. छान छान. उलट चाल. सावकाश डोकं जमिनीवर. हातांचा वेळखार सोडून द्या. उजवा पाय 90 अंशापर्यंत वर घ्या आणि मग नियंत्रित जमिनीवर ठेवा. सावकाश जमिनीवर. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. डावा पाय 90 अंशापर्यंत वर उचलून घ्या आणि मग तो होल्ड करा. डाव्या पायाला आपल्या हातांचा वेग. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल करा. उजवा पाय रिलॅक्स आहे. डाव्या ओटीपोटावर आलेला प्रेशर दाब त्याची जाणीव. आणि आता सावकाश डोकं वर उचला. आपली हनुवटी किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. प्रयत्नशैली. छान. 1 ते 2 श्वास आपला आपण थांबायचंय. आपली श्वास घेण्याची आणि सोडण्याची क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे 1 ते 2 श्वास थांबून झाल्यानंतर उलट चाल करायची. डोकं सावकाश जमिनीवर टेकवायचं. हातांचा वेळखार सोडून द्यायचा. डावा पाय 90 अंशापर्यंत वर न्यायचा आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वाढू. पोटावर पडून विश्रांती घ्या. अजून सावकाश एका कुशीला वाढू. कुठल्याही विरुद्ध झाल्यावर पडून विश्रांती. आणि आज आपण करणार आहोत क्रिया भुजंगासन. पुन्हा एकदा पाठीच्या मणक्याचा त्रास आहे त्याने हे आसन करण्यात आले. दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. कपाळ जमिनीवर आहे. दोन्ही हातांचे तळवे आपल्या छातीच्या रेषेत घेऊया. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने असते. दोन्ही जे पाय आहेत मागून जोडलेले ते थोडेसे लांब करा. अर्ध्या फुटापर्यंत किंवा आपल्या शोल्डर एवढं अंतर आपल्या दोन्ही पायांमध्ये असते. पावलं जमिनीच्या दिशेने फ्लॅट असतील म्हणजे पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आणि हाताचे तळवे छातीच्या सरळ रेषेमध्ये. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आता सावकाश आपलं कपाळ वर उचला. मग नाक, मग हनुवटी, त्यानंतर गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट. आणि मग दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा आणि जमिनीपासून वर वरती या पूर्णपणे. नाही नाही खांद्यातून सरळ म्हणजे स्ट्रेट उभे उभे उभे. रश्मीताई इकडे बघ. अशी अशी उभी करायची. हा भुजंगासन बरोबर. छान. नजर समोर एका बिंदूवर स्थिर करा. आता हे झालं सरळ हस्त भुजंगासन. सूर्यनमस्कारामधली 7वी स्टेप आहे. आणि इथे आज आपण करणार आहोत तिर्यक भुजंगासन. म्हणजे एकदा उजव्या बाजूला मागे वळा. डाव्या पायाची टाच बघा. मध्यभागी या. मग डाव्या बाजूला मागे वळा आणि उजव्या पायाची टाच बघा. मध्यभागी. हे झालं तिर्यक भुजंगासन. म्हणजे एकदा आपण उजवीकडे वळतो, मध्यभागी येतो, डावीकडे वळतो, मध्यभागी. दोन्ही हात सरळ असतील हा खांद्यातून प्रज्ञात. एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे. हा बरोबर. मध्यभागी. छान. 3 वेळा ही कृती पूर्ण करून झाली थांबायचं. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपलं पोट, मग छातीचा भाग, त्याच्यानंतर आपल्या गळा, हनुवटी, नाक आणि कपाळ जमिनीवर येईल. पूर्णपणे कपाळ जमिनीवर टेकवायचं आणि टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. हा छान. थोडेसे पाय वर खाली वर करायला हरकत होते. बरोबर. टाचा लावू देत आपल्या सीट.
आणि मग दोन्ही पाय जोडून घेऊया. दोन्ही पाय फोल्ड करूया. 90 डिग्रीचा फोल्ड होईल पाय फोल्ड केल्यानंतर. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 3 वेळा उजवीकडून डावीकडे 1. जेव्हा आपली पाय खाली जातात तेव्हा त्याचा स्पर्श जमिनीला होईल 2. विरुद्ध बाजूने 3 वेळा डावीकडून उजवीकडे 1 2 बरोबर आणि 3. पूर्वी थांबायची. दोन्ही पाय सरळ करायचे. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. पाठीवर पडून विश्रांती आणि मग त्यानंतर बैठक. बैठक. किंवा साखळी. दोन्ही हातांची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे बंद. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही श्वास पूर्णपणे सोडून द्या. आणि आता आपण थोडस नेक रोटेशन करणार आहोत. बघा आपल्याला श्वास घेत एकदा उजवीकडे वळायचंय. मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी यायचं. मग पुन्हा श्वास घेत डावीकडे वळायचं आणि श्वास सोडत मध्यभागी. ठीक आहे. सावकाश कृती करायची आहे. आपल्या कंठस्थ ग्रंथींना जास्त कुठेही ताण न देता यथाशक्ती कृती. सुरुवात करूया. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. आता आपल्याला मान थोडीशी वर आणि खाली करायची. सर्वाइकलचा त्रास असेल तर पुढे झुकवताना काळजी. आता श्वास घेत आपल्याला मान वर न्यायची. चेहरा सिलिंगला समांतर. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. श्वास सोडत मध्यभागी येईल. श्वास घेत वर. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत खाली. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत वर. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत खाली. श्वास सोडत मध्यभागी. लास्ट राउंड. श्वास घेत वर. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत खाली. श्वास सोडत मध्यभागी. छान. डोळे बंद. रिलॅक्स. रिलॅक्स. आज आपण शिकणार आहोत सिंह मुद्रा. या सिंह मुद्रेचे फायदे असे आहेत की याचं कॉन्ट्रा इंडिकेशन असं खास असं काहीच नाहीये. कोणीही ही करू शकतं. फक्त जर आपल्या चेहऱ्यामध्ये किंवा जिभेच्या इथे किंवा कंठाच्या इथे जास्त दुखापत होत असेल तर सिंह मुद्रा करणं टाळायचं. बाकी याची कॉन्ट्रा इंडिकेशन असे विशेष असे काही नाहीयेत. त्याचे फायदे असे आहेत की जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपला विसराळूपणा वाढतो. अल्झायमर सारखे त्रास होतात. तर हा त्रास कमी होण्यासाठी आपला विसराळूपणा न होण्यासाठी त्या सिंह मुद्रेचा खूप आपल्याला फायदा होतो. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे त्याचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. आपला चेहरा तजेलदार दिसतो. खूप छान दिसतो.
तर आता ही मुद्रा कशी करायची बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करू. सिंहमुद्रेमध्ये आपल्याला आपल्या हातांची जी कोपरं आहे ती थोडीशी अशी बाहेर घ्यायची. बघा यामध्ये हाताची कोपरं अशी बाहेर घ्यायची आणि आता इथे आपल्याला जेव्हा आपण श्वास घेतो बघा आधी कृती लक्षात घ्या आणि मग आपण एकत्रित. आवाज येतो ना प्रज्ञाताई तुमचा? माझा आवाज येतो ना तुम्हाला? फक्त तुमचं मे बी नेटवर्क इश्यू आहे ना म्हणून ते फ्रीज होत आहे मध्ये. ठीक आहे. तर आता सिंहमुद्रा पहिली बघून घ्या कशी केली जाते. बघा आपल्याला हातांची कोपरे जी आहेत ही थोडीशी अशी बाहेर घ्यायची. सिंहमुद्रेमध्ये आपण श्वास भरून घेतो आणि फोर्सफुली आपल्याला श्वास सोडायचा आहे. तो श्वास सोडल्यानंतर सोडायच्या वेळेला आपल्याला जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन घ्यायची या प्रकारे आणि थोडासा पाठीचा कणा पुढे येईल. स्लॅन्टिंग पोझिशन होईल. जेव्हा आपली जीभ बाहेर येईल त्यावेळेला आपल्याला नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. ठीक आहे. बघा एक मी दाखवते तुम्हाला करून. हाताची कोपरं बाहेर घ्यायची, एक श्वास भरून घ्यायचा, फोर्सफुली श्वास सोडताना जीभ बाहेर येईल आणि नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे असेल. जास्तीत जास्त जीभ बाहेर यायची, जबडा जास्तीत जास्त रुंद करायचा आणि नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे या प्रकारे. ठीक आहे. आपल्या पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन होईल तिथे. ओके. सुरुवात करूया. आधी मध्यभागी या सगळ्यांनी, मध्यभागी या आणि त्यानंतर आपल्या हाताची कोपरं थोडीशी बाहेर घ्या. हाताची कोपरं थोडीशी बाहेर. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या. फोर्सफुली श्वास सोडताना जीभ बाहेर येईल आणि पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन होईल. नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे. बरोबर. आणि जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवा. छान. बरोबर. खूप छान. हरिओम. जीवात्मध्ये तोंड बंद डोळे बंद. पुन्हा मध्यभागी या. आपल्या पूर्ण जबड्याचे स्नायू, जिभेचे स्नायू ताणले गेले त्याचा अनुभव घेऊया. अजून 3दा आपल्याला ही कृती करायची आहे. पुन्हा एकदा हाताची कोपरं बाहेर, एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना फोर्सफुली श्वास सोडा, जीभ बाहेर आणि पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन. नजर नाकाच्या शेंड्याकडे. नाकाने श्वास प्रश्वास चालू. बरोबर. छान. हरिओम. जीवात्मध्ये तोंड बंद डोळे बंद मध्यभागी. आता पुन्हा आपल्याला हीच कृती करायची आहे, फक्त नजर आपली आयब्रो सेंटरकडे असते. अजून एकदा ही कृती करूया. नजर आयब्रो सेंटरकडे. मध्ये सुरुवात करूया. हाताची कोपरं बाहेर असतील. एक श्वास भरून घ्या. फोर्सफुली श्वास सोडताना जीभ बाहेर. नजर आयब्रो सेंटर. नाकाने श्वास प्रश्वास यथाशक्ती चालू ठेवा. हरिओम. जीवात्मध्ये तोंड बंद डोळे बंद आणि पूर्ण सिंह मुद्रेचा आपला आपण मागोवा घेऊ. आपल्या गळ्याचे स्नायू ताणले गेले होते. संपूर्ण जबडा आपला ताणला गेला होता. आपल्या चेहऱ्याचे स्नायू ताणले गेले होते. या सगळ्याचा आपण आपला अनुभव घेऊया. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आता ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. आता आपण प्राणायामाला सुरुवात करतो. दोन्ही हातांची द्रोण मुद्रा आहेच. करूया एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. डोळ्यांत मिटलेले आहे तो श्वास सोडून घेऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास सोडून घेऊया. थोडा वेळ थांबा आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञान् विदेहि नैः.
आपल्या प्राणशक्तीला मनोबलबद्ध करूया. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. आता डोळे उघड्याशी घाई न करता इथून सगळ्यात कृती आपल्याला करायचा प्रयत्न करायचा. डाव्या हाताची ज्ञान, उजव्या हाताची अंगुली करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. डोळे अर्धत मिटलेले आहेतच, चेहरा शांत आहे. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करूया. खांदे रिलॅक्स. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पुरव. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पुरव. उजवी बंद. डावीने संथ रेचक. दुसरा अंतर. डावीने खोलवर दीर्घ पुरव. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पुरव. उजवी बंद. डावीने संथ रेचक. शेवटचा वर्तन करूया अनुलोम विलोम. डावीने खोलवर दीर्घ पुरव. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पुरव. उजवी नाकपुडी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर येऊ दे. ज्ञान मुद्रेमध्ये शरीर मनाचा समतोल साधण्यासाठी आपण केलेला आहे अनुलोम विलोम प्राणायाम. श्वसन मार्गातला बदल त्याचा अनुभव घेऊया. आणि आज आपण शिकणार आहोत भ्रामरी प्राणायाम. चिदानंदकारी, आनंदकारी, निद्रानाशाचा त्रास कमी होतो. लहान मुलांमध्ये आवर्जून करायला सांगणारा असा हा भ्रामरी प्राणायाम. याच्यामध्ये आपली स्मरणशक्ती वाढते, त्याचबरोबर आपली एकाग्रता क्षमता वाढते, निर्णय घेण्याची क्षमता आपली चांगली होते. अशा या भ्रामरी प्राणायामाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्याच्याने आपल्याला शांत झोप लागते, म्हणजे निद्रानाशाचा त्रास कमी होतो. तर हा प्राणायाम कसा करायचा? भ्रामरी प्राणायामामध्ये आपण जेव्हा श्वास सोडतो म्हणजे रेचक करतो, त्या रेचकाच्या वेळेला आपल्याला भ्रमरभुंजन करायचं. हे भ्रमरभुंजन म्हणजे जसं बर्ड हमिंग कसं करतं तसं असेल. ओंकारातला जो मकार आहे त्या मकाराप्रमाणे हे गुंजन असतं. एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते आणि मग आपण पुढे एकत्रित सगळी आवर्तन करूया. त्या भ्रामरीची पण अनेक सारी व्हेरिएशन्स आहेत, ते आपण हळूहळू आपल्या वर्गामध्ये घेणार. तर पहिलं आवर्तन मी दाखवते तुम्हाला करून. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची. हाताची कोपरे जी आहेत ती आपल्या शरीराच्या जवळ ठेवायची. खांदे शिथिल असतील. मान मध्यभागी, पाठीचा कणा सरळ. डोळे अंधात मिटून घ्यायचे. पहिलं आवर्तन करून दाखवते. खोलवर दीर्घ पुरव आणि रेचक करताना भ्रमरभुंजन. हे भ्रमरभुंजन जे आहे हे आपल्या नाका वाटे म्हणजे आपल्या नाकाच्या इथे, नासिकाच्या इथे थोडेसे असे व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतील. त्या प्रकारे आपल्याला हे भुंजन करायचंय. हे करत असताना कपाळावर कोणतीही अटी नसेल, चेहरा शांत असेल, हलकसं स्मित असेल चेहऱ्यावर. एकदम रिलॅक्स होऊन आपल्याला हा भ्रामरी प्राणायामाचा आनंद घ्यायचा. डोळ्याला मिटून करूया. आपण जी ज्ञान मुद्रा केलेली आहे त्याकडे आपलं लक्ष घेऊन जाऊया. अंगठा आणि पहिला बोट यांचा जो एकमेकांना स्पर्श झालेला आहे आणि तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करूया, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. मनाची चंचलता कमी होण्यासाठी, मन एकाग्र होण्यासाठी प्राणस्पंदनांची अनुभूती.
आणि ह्या प्राणस्पंदनांसोबतच आपण भ्रामरीची 5 आवर्तन करणार आहोत. पहिल्या आवर्तनासाठी खोल वरती पूरक आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दीर्घपूरक रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घपूरक आणि रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घपूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घपूरक आणि आता दातावर दात लावा. रेचक करताना भ्रमरगुंजन. दातावर दात लावल्यामुळे आपल्याला व्हायब्रेशन्स खूप अजून ठळक स्पष्टपणे जाणवले असते. त्याचा मागोवा घेऊया आणि या भ्रामरीच्या स्पंदनातूनच आपण जी बैठक घातली आहे पद्मासन, पद्मासन किंवा साधी मांडली ती सोडून द्या आणि एका कुशीलावरून पाठीवर करून विश्रांती द्या. शवासनासाठी स्थिर. अगदी सावध. चष्मा वगैरे असेल तर तो बाजूला काढून ठेवून द्या. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देतं. कारण की आपण दिवसभर उभं राहून काम करत असतो, त्यामुळे आपले संपूर्ण जे आपलं ग्रॅव्हिटी गुरुत्वाकर्षण आहे आणि त्या दिशेने आपल्या हृदयाचं सुद्धा काम तेवढंच पटापट चालू असतं. आणि जेव्हा आपण पाठीवर पडून विश्रांती घेतो तेव्हा आपलं हृदय सुद्धा विश्रांती घेत असतं. कारण की त्याचं काम जे आहे हे थोडस सावकाश संथ गतीने चालू होतं. त्याला जास्त एफर्ट्स लावायला लागत नाही आपल्या हृदयाला. म्हणून शवासन ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे शवासन अतिशय उपयुक्त ठरतं. कारण की तिथे आपलं हृदय एनर्जी फार कमी लागतं किंवा त्याला कमी फोर्स मध्ये काम करावे लागतं. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, टाच आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेने. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी आणि डोळे अर्धवट मिटले. नाकाने एक श्वास भरून घ्या आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे संपूर्ण श्वास सोडून द्या. एकदम रिलॅक्स. आज आपण जी काही नवीन आसन पाहिली त्या सगळ्या आसनांचा मागोवा घेऊया. आजची आपली सुरुवात दंडस्थितीपासून झाली. दंडस्थितीमधलं वृक्षासन, शयन स्थितीमध्ये केलेलं सुलभ मत्स्यासन, पोटावर पडून केलेलं तिर्यक भुजंगासन, बैठक स्थितीमध्ये केलेली सिंह मुद्रा आणि प्राणायामामध्ये पाहिलेला भ्रामरी प्राणायाम, चिदानंदकारी, आनंदकारी या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा घेऊया आणि त्याचबरोबर आपल्या देहाचंही निरीक्षण करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीरामध्ये जाणीवपूर्वक शिथिलता. सुरुवात दोन्ही पायांपासून. मी माझ्या दोन्ही पायांची तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, कमरेचा भाग, दोन्ही भागांमधले सगळे स्नायू सांधे मनाने शिथिल करत आहे.
आपली जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे घेऊन जाऊया. दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, वळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने शिथिल. जाणीव आपल्या पाठीच्या मणक्यांकडे. त्या पाठीच्या मणक्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे विसावलेली आहे, आराम करत आहे, तीही शिथिल झालेली आहे. जाणीव उदरभाग आणि उदभागाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरबड्या, तिथलं फुफ्फुस आणि आपलं छोटस हृदय मनाने शिथिल. जाणीव कंठाकडे आणि आपल्या चेहऱ्याकडे. गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये असलेली सैल संची, संपूर्ण जबड्याचा, तोंडात, दोन कान, नाक, अलगद पेटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली भुवया पाकळ्या, भुवया, भूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि केस, टाळूचा भाग मनाने शिथिल. पायाच्या नखापासून त्या टाळूपर्यंत मी माझं संपूर्ण शरीर देहधारणेने शिथिल केलेलं आहे आणि ते आता हवेत हलकं हलकं कापसासारखं तरंगत आहे, याची मला मनोमन जाणीव होती. जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतो. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श दोन्हीही नाकपुड्यांना. श्वास घेताना त्या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे असं आपण आपल्या मनाला सांगायचं आहे आणि तशी कृती करायची आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी शारीरिक मानसिक अशुद्धी, माझ्या सगळ्या व्याधी चिंता मी त्या श्वासासोबत बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वास घेताना मनामध्ये हीच भावना की मी प्राणयुक्त होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त आणि व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. मी केलेल्या साधनेचं समाधान, आनंद माझ्या चेहऱ्यावर मला दिसत आहे. माझ्यात प्रचंड आत्मविश्वास जागृत झालेला आहे. प्रचंड इच्छाशक्ती मला या क्षणी प्राप्त होत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, समाधानी आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प करूया. पण आपल्या मनाला सांगायचं आहे की हे मला माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधे विरहित, व्याधी विरहित ठेवण्यासाठी मी उचित अशी योग साधन नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःसाठी देणार. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे आणि त्याचबरोबर माझं संपूर्ण कुटुंबही आनंदी, सुखी, समाधानी आहे. माझं शारीरिक आरोग्य अत्यंत सुदृढ आहे, निरोगी आहे आणि माझं मानसिक आरोग्य तितकंच स्थिर, संतुलित, संयम आणि हे सगळं माझ्या साधनेमुळे मला प्राप्त होतं. मला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावरती प्रचंड सुख, शांती, समाधान याचा अनुभव मिळत आहे. म्हणून आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, आद्य देवतेचं स्मरण करूया आणि त्यांच्या समोर हा संकल्प पुन्हा एकदा मनातल्या मनात पुनरुच्चारण करूया. शवासनातला संकल्प खोल सिद्धीस जातो, मनामध्ये रुजतो आणि तो पूर्णत्वास येतो. शवासन कितीही आनंददायी, आरामदायी, सुखदायी असलं तरीही आपल्याला पुन्हा एकदा आपला दिनक्रम चालू करायचा आहे आणि त्यासाठी जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया.
हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरवून घेऊया. दोन्ही पाय जोडून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक हलकासा खेच आळस. आपण पुन्हा एकदा सज्ज होत आहोत आपल्या उर्वरित कामासाठी. आणि अगदी सावकाश डाव्या दिशेला वळा. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. त्या स्थितीचा आनंद घेत घेत हळूहळू बैठक सुरू. अगदी सावकाश. डोळे अंदर मिटलेले आहेतच. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आणि करूया नमन. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेवर घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. संपूर्ण शरणागत भाव, लीन भाव, सरेंडर. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेचा सरळ होतो. श्वास सोडत दोन्ही हात खाली. नेत्र स्पर्श. हलगड डोळे उघडून एक ब्रीथिंग ओम करून हरी ओम. आजची साधना इथे संपन्न. सोमवारपासून आपण सूर्यनमस्काराला सुरुवात करणार. उद्या आणि परवा आपल्याला सुट्टी आहे. आपण भेटणार आहोत सोमवार. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकतो. प्रज्ञाताई, तुमच्याबद्दल मी सरांशी बोलून घेते. कारण की ते तुमचा नेटवर्कचा इश्यू आहे ना, आवाज पण येत नाही. पुन्हा एकदा ट्राय करू. अनम्यूट होऊन बोलू शकता. बघा आवाज येतोय का बघूया. हा, हरिओम हरिओम ताई. चालेल, तुम्ही लेफ्ट झालात तरी चालेल. हरी. शुभरात्री. भेटूया सोबत. येतो का आवाज? आला. हा, बरं, तुम्हाला तो सेकंड फॉर्म जो तुम्ही दिलाय तोच पाहिजे ना म्हणून? हा, सेकंड फॉर्म दिलाय तो पाहिजे. हा, ठीक आहे. तो फर्स्ट दिलाय तो फक्त फॉर्मॅट दिला त्यांनी, आणि सेकंड म्हणजे त्याच्यावरती सही आणि शिक्का पाहिजे होता. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, मी बोलून घेते सरांशी आणि मग तुम्हाला तसं देते. अच्छा, ठीक आहे ना. ठीक आहे, चालेल. ठीक. भेटूया मग मला सोमवारी. एक होतं, हा हा. आता ही जी सेवासनामध्ये आपण ही केलेलं शरीर अशीच क्रिया योग निद्रामध्ये पण येते ना? हो हो, योग निद्रेमध्ये आपले संकल्प अजून थोडेसे जास्त होतात. म्हणजे इथे आपण जो 5 मिनिटाचं जे शवासन करतो ते योग योग निद्रेमध्ये खूप असं लांब होतं. म्हणजे आता इथे मी प्रत्येक पटापट घेत असते कृती. योग निद्रेमध्ये प्रत्येक सेपरेटली आपण शिथिल करत जातो, म्हणून ती थोडीशी लांबी होतात. प्रोसिजर आहे. तुम्हाला माहिती ठीक हवी आहे. असेल पाठवेन तुम्हाला. फक्त मला व्हॉट्सअप वरती सांगा ओके की ओके. पाहिजे म्हणून, मग मी तुम्हाला फोटो, हा, म्हणजे त्याचं जे टेक्निक आहे किंवा त्याचं शिथिलीकरण आपण कसं करतो ते मी पाठवेन तुम्हाला. ओके, ठीक आहे ना. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, चला, भेटूया मग सोमवारी. शिवरात्री. उद्या आपल्याला सुट्टी आहे उद्यापर्यंत. हरिओम. ठीक. शुभरात्री आणि हॅपी हरिओम. वीकेंड. मीटिंग एंड कर.